तर मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आपली एक गोष्ट गणपती बाप्पाची गोष्ट आहे. त्यांचा जन्म कसा झाला आणि त्याच्या जन्माची ही गोष्ट आहे. तर ऐकूया आपण ही जी गोष्ट. आपल्या लाडक्या गणपती बाप्पांच्या जन्माची गोष्ट. भगवान शंकर आणि देवी पार्वती कैलास पर्वतावरती राहत होते. एकदा महादेव कैलास पर्वतावर नसताना देवी पार्वतीला स्नानाला जायचे होते. त्यांनी आपल्या कक्षाच्या द्वारावर पहारा देण्यासाठी एक विलक्षण पहारेकर नेमला. त्यांनी स्वतः मातीपासून एका सुंदर मुलाची मूर्ती बनवली. आपल्या मंत्र शक्तीने त्यांनी त्या मूर्तीत प्राण आणून मुलाला जिवंत केले. जिवंत झाल्यावर त्या मुलाने त्यांना मनापासून नमस्कार केला. त्यांनी त्या मुलाला मायेने जवळ घेतले आणि सांगितले, तू माझा मुलगा आहेस. तुझे नाव गणेश. गणेश म्हणाले, आई, मला भूक लागली आहे, काहीतरी खायला दे ना. गणेशला खाण्यासाठी त्यांनी लाडू, मोदक आणि अनेक चविष्ट पदार्थ क्षणार्धात हजर केले. गणेशाला फार आनंद झाला. ते पदार्थ आस्वाद घेण्यासाठी लागले. पार्वतीने त्यांना सांगितले, गणेश, मी माझ्या कक्षात जात आहे. कोणालाही आत येऊ देऊ नकोस. इथेच थांबून लक्ष देव. गणेश म्हणाले, हो आई, मी लक्ष ठेवेन. कोणालाही आत सोडणार नाही. पार्वती आई आत गेल्या. काही वेळानंतर कैलास पर्वतावर महादेव परत आले. ते पार्वती आईला असलेल्या कक्षाकडे जाऊ लागले. गणेशांनी त्यांना अडवले. थांबा, आता आत जाऊ नका. माझी आई आत गेली आहे. तिने कोणालाही आत यायला मनाई केली आहे. तुम्ही इथेच थांबा. शंकर म्हणाले, अरे मुला, हा माझाच कक्ष आहे. मी पार्वती आईंचा नवरा आहे. मला मनाई नसेल केली तिने. तू वाट सोड. हे ऐकून गणेश म्हणाले, तुम्ही म्हणलात तसे असेल, पण आईने तुम्हाला सोड असे सांगितले नव्हे. कोणालाही आत येऊ देऊ नकोस असे सांगितले होते. त्यामुळे मी तुम्हाला आत सोडू शकत नाही. शंकरांचा सेवक नंदीमध्ये पडला. ते म्हणाले, अरे मुला, तुला माहीत नाही, हेच या कैलास पर्वताचे अधिपती आहेत. हे त्यांचेच निवासस्थान आहे. तू त्यांना अडवण्याचे चूक करू नकोस. गणेश म्हणाले, तुम्ही कोण? नंदी म्हणाले, मी महादेवांचा सेवक नंदी. यावर गणेश म्हणाले, तुम्ही कधी महादेवांनी केलेली आज्ञा मोडली का? नंदी म्हणाले, असे कसे होईल? माझ्या स्वामींची आज्ञा मोडण्याचा विचारही करू शकत नाही मी. गणेश म्हणाले, मग तुम्ही मला माझ्या आईची आज्ञा मोडण्याचे कसे सांगतात? मलाही तिची आज्ञा मोडायची नाही. तुम्ही ती येईपर्यंत इथेच थांबा. मी कोणालाही आत जाऊ देत नाही. वाद वाढत गेला. पण गणेश काही ऐकत नव्हते. त्यांना त्यांच्या आईची आज्ञा तंतोतंत पाळायची होती. शेवटी भगवान शंकर क्रोधित झाले. महादेवांच्या कोपाची सर्वांनाच भीती वाटली. त्यांनी क्रोधित होऊन तिसरा डोळा उघडला तर समोर
येईल ते भस्म करतात. सर्व जगाला विख्यात करणाऱ्या या त्यांच्यात शक्ती आहे. त्वरेने सारे देव ब्रह्मा विष्णू स्वतः हजर झाले. त्यांनी सुद्धा गणेशांची समजूत काढली, पण गणेश आपल्या म्हणण्यावर ठाम होते. महादेवांचा क्रोध अनावर झाला आणि त्यांनी आपले त्रिशूळ गणेशावर फेकले. एका क्षणात गणेशांचा शिरच्छेद झाला आणि त्यांचे मस्तक हवेत दूरवर उडून दिसेनासे झाले. शंकर त्यांना ओलांडून आत जायला निघाले. तोच पार्वती आई बाहेर आल्या. गणेशांचे मस्तकहीन शरीर पाहून त्यांना धक्का बसला. त्यांनी प्रचंड आक्रोश केला. त्यांना घडलेले प्रकार समजल्यावर त्यांनी फार क्रोधित झाले. त्यांनी शंकरांना आणि उपस्थित सर्वांना जाब विचारला. गणेश माझा मुलगा होता. मी त्याला निर्माण केले होते. तो माझ्या आज्ञेचं पालन करत होता आणि त्याने हे तुम्हा सर्वांना सांगूनही तुम्ही त्याला मारलत. एका निष्पाप मुलाला जीव घेतलाय. काय चुकलं होतं त्याचं? शंकर आता नरमले होते. देवी, आम्हाला क्षमा करा. आम्हाला गणेशाबद्दल माहीत नव्हते. तो माझी वाट अडवून बसला होता, त्यामुळे मी क्रोधित झालो. माहीत असो वा नसो, तो एक लहान मुलगा होता. त्याच्याशी वागताना तुम्हाला संयम नको का बाळगायला? तुम्ही बरोबर आहे देवी. आम्हाला आता फार पश्चाताप झाला आहे. त्याचा काही फायदा नाही आता. तुमच्या पश्चातापाने माझा मुलगा परत येईल का? मला माझा मुलगा परत हवा. असं पार्वती आई बोलल्या. ते आता कसं शक्य आहे देवी? आमच्या त्रिशूळाने गेलेला जीव परत कसा येईल? असं शंकर भगवान बोलता पार्वती आईंना. ते मला माहीत नाही स्वामी. मला माझा मुलगा हवा आहे, एवढंच मला ठाऊक आहे. तुम्हीच बघा कसं आणायचं ते, असं पार्वती आई बोलल्या शंकर भगवानना. पार्वती आईंचे हे शब्द ऐकून शंकर भगवान विचारात पडले. शेवटी त्यांना एक कल्पना सुचली. त्यांनी आपल्या सेवकांना आदेश दिला की त्यांना रस्त्यात जो सजीव प्राणी दिसेल त्याचे शिर आणावे. त्याच्या सेवकांना पहिला प्राणी दिसला तो म्हणजे बालहत्ती. त्यांनी त्याचे शिर आणले. महादेवांनी आपल्या सामर्थ्याने ते शिर गणेशांच्या शरीरावर जोडून आणि गणेश पुन्हा जिवंत झाले. गणेशांना सर्व देवांनी आशीर्वाद दिला. महादेवांनी देवांमध्ये प्रथम पूजनाचा मान गणेशांना दिला. त्यामुळे सर्व भक्त कुठल्याही पूजेत सर्वात आधी गणेशांना वंदन करतात. प्रथम ईश्वर म्हणून त्यांचे एक नाव प्रथमेश आहे. गजाचे आनन म्हणजे शिर असलेला देव म्हणून गजानन असेही नाव आहे. गणांचा अधिपती म्हणून गणेश आणि गणपती ही नावे आहेत. प्राण्यांमध्ये हत्ती हा एक अत्यंत बुद्धिमान प्राणी आहे. गजाचे मस्तक असलेल्या गणपती बुद्धीचा देव आहे, असंही गणपती नाम बोलतात. अशा या गणपतीच्या बाप्पाच्या जन्माची ही
विलक्षण कथा आहे. जर तुम्हाला ही आपल्या लाडक्या गणपती बाप्पांची जन्माची कथा आवडली असेल तर माझ्याच चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि जर तुमच्या मित्रांसोबत ह्या गोष्टीला शेअर करा.